तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण बघत होतो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. ओके, आपण फार थोडंसं आपण काल घेतलो, कारण की तुम्हाला इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना थोडंसं हे होऊ शकतं, म्हणून बाळांनो इथे लक्ष द्या. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणजे मी तुम्हाला कालच सांगितलं, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी दॅट मीन्स बाळांनो एक गॅसियस आयसोलेटेड ॲटममध्ये इलेक्ट्रॉन ॲड करणे. कोणत्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन ॲड करणे? आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन ॲड करणे म्हणजे काय बाळांनो? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इलेक्ट्रॉन ॲड करत असताना एनर्जी मे बी बाळांनो रिलीज होईल किंवा ॲब्सॉर्ब होईल. ते रिॲक्शन मे बी एक्झोथर्मिक असेल किंवा एंडोथर्मिक असेल. बट मोस्ट ऑफ टाइम काय असेल बाळांनो? एक्झोथर्मिक असेल. आणि बाळांनो कमी वेळेस, फक्त 3च वेळेस काय असेल बाळांनो? एंडोथर्मिक. कोणते सांगा बरं? नंबर 1 लवकर सांगा. नंबर 1 कोणता आहे सर? नंबर 1 आहे सर नोबेल फॅमिली. 2 मध्ये सेकंड ए ग्रुपमध्ये बेरिलियम मॅग्नेशियम. आणि थर्ड एक्झाम्पल आहे सर नायट्रोजन. 5th ए ग्रुपमध्ये फक्त नायट्रोजनच आहे सर, दुसरं कोणीही नाही सर. तर नेक्स्ट बाळांनो इथं लक्ष द्या. त्याच्यानंतर बघा आपण युनिट सांगितलं आणि नंतर भेटलं इलेक्ट्रॉन अफिनिटी. इलेक्ट्रॉन अफिनिटी आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी सेम आहे बाळांनो, फक्त या दोघात फरक काय? हे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करण्याची टेंडन्सी म्हणजे इलेक्ट्रॉन अफिनिटी, तिथंही तेच आहे बाळांनो. दोन्ही गोष्टी सेम आहेत, फक्त निगेटिव्ह साईनचा घोळा आहे. ह्यांना निगेटिव्ह साईन कन्सिडर करत नाही, हा निगेटिव्ह साईन कन्सिडर करत नाही, एवढंच आहे. बट ह्याची व्हॅल्यू मोठी. आता त्याची निगेटिव्हमध्ये त्याची व्हॅल्यू मोठी म्हणजे निगेटिव्ह साईन ओनली फॉर. इथं लक्ष द्या. हे बघा निगेटिव्ह साईन आहे म्हणजे हे काय व्हॅल्यू कमी नाही. आता मी जर विचारलं तुम्हाला -30 मोठा आहे की -110 मोठा आहे, म्हणाल -30 मोठा आहे की -110 मोठा आहे. जर विचारलं तर बरेच विद्यार्थी म्हणते सर नाही बाळांनो, -30 मोठा नाही, -110च मोठा आहे. हे मायनस आपण आपले मॅथमॅटिक्समधलं मायनस नव्हे, हे द मायनस इंडिकेट्स एक्झोथर्मिक बाळांनो. द मायनस इंडिकेट्स एक्झोथर्मिक. हे मायनस साईन फक्त एक्झोथर्मिक इंडिकेट करण्यासाठी आहे. आणि दॅट प्लस इंडिकेट्स फक्त काय बाळांनो? एंडोथर्मिक बाळांनो, एंडोथर्मिकसाठी आहे. व्हॅल्यू ह्या दोघांमध्ये मोठी कोणती? हीच आहे. आता ही व्हॅल्यू मोठी म्हणजे इथं ही व्हॅल्यू मोठीच आहे. आता तुम्हाला हे व्यवस्थित आज सांगतो, तुम्हाला नेमकं म्हणजे ते कन्फ्यूज होऊ नये तुम्ही बाळांनो, अजिबात कन्फ्यूज व्हायची गरज नाही. दोन्ही कॉन्सेप्ट एकच आहेत, दोघांची व्हॅल्यू सेमच आहे, फक्त सायन्सचा फरक आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी मोर तर इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑल्सो मोर, म्हणजे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग टेंडन्सी मोर. लक्ष द्या, हे लिहून ठेवा, कुठं मराठीतून लिहून ठेवा. आणि भरपूर विद्यार्थी, माझं तर म्हणणं आहे की ज्या विद्यार्थ्यांना समजा सेमी मराठीचे असतील किंवा मराठीचे असतील तर इथे स्पष्ट लिहून ठेवा. आणि इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी सुद्धा असतील तर ते मराठी किंवा इंग्लिशमध्ये हे जे मी वाक्य मध्ये सांगत असतो ते पटकन कुठं मार्जिनवर लिहून ठेवायचं बाळांनो. त्या पेजमध्ये जे लई महत्त्वाचं आहे ते पटकन बाळांनो मार्जिनवर लिहून ठेवायचं. आणि की लास्ट रिव्हिजन करताना फक्त मार्जिन असेल तर पूर्ण खालचं तुम्हाला सगळं समजायला पाहिजे, असं करून ठेवायचं. तर चला बाळांनो, हे आपण बघितलं. तर हे सांगतो लवकर की फक्त मायनसचा फरक आहे. हे दोघेही सेमच असतात बाळांनो. मायनसचं प्लस आणि प्लसचं मायनस, फक्त एवढे निगेटिव्ह साईन कन्सिडर करत नाही. हा लेटेस्ट फॉर्म्युला आहे जो आपण म्हणलं तुम्हाला थर्मोडायनॅमिक्समध्ये येतो. त्याच्यानंतर आपण लास्ट लेक्चरला आणखीन काय बघितलं बाबा? स्टेबलचं अनस्टेबल आणि अनस्टेबलचं स्टेबल असेल तर एन्थाल्पी काय होते, म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी काय होते हे सांगितले बाळांनो. हे NCERT मध्ये सुद्धा आहे बाळांनो. ही जी लाईन आहे स्टेबलचं अनस्टेबल, अनस्टेबलचं स्टेबल, हे बघा मी तुम्हाला दाखवतो. हे NCERT मध्ये सुद्धा लाईन आहे बाळांनो. हे कुठं आहे? NCERT मध्ये सुद्धा ही लाईन आहे बाळांनो. इथं बघा, इथं तुम्ही बघत असाल तर बघा, इथे NCERT मध्ये सुद्धा अनस्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं म्हणून आहे. म्हणजे ते एक छोटंसं वर्ड आहे आणि त्याला मी एक्सपांड करून, त्या वर्डला मी एक्सपांड करून इथं बघा मी पूर्ण एवढं कॉन्सेप्ट मांडलेलं आहे तुमच्या डोळ्यासमोर. तिथे एक छोटंसं वर्ड आहे अनस्टेबल होतो, मी तुम्हाला पूर्ण सगळं सांगून टाकलं बाळांनो इथं. द नेक्स्ट बाळांनो इथं लक्ष द्या. इथं बघा. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की प्लस असेल तर बाळांनो त्याची ॲक्सेप्टिंग टेंडन्सी जास्त असते, मायनस असेल तर त्याची ॲक्सेप्टिंग टेंडन्सी कमी असते. त्याच्यामुळे तिथे एनर्जी द्यावी लागेल आणि तेव्हा एनर्जी रिलीज करतो. आणि जो न्यूट्रल आयटम आहे दे मे बी अ पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, कारण की आपल्याला माहीत नाही तो स्टेबल आहे का अनस्टेबल आहे बाळांनो. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं 1 इलेक्ट्रॉन ॲड केलं, 2 इलेक्ट्रॉन ॲड केलं, 3 इलेक्ट्रॉन ॲड केलं, काय होईल? तर बाळांनो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी हे बघा, फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, सेकंड इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, थर्ड इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. हे फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, बट सेकंड पॉझिटिव्ह, थर्ड पॉझिटिव्ह, आणि ह्या दोघात कम्पेअर केलं तर हा जास्त राहील. आता इथं विचारलं इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग टेंडन्सी कुणाची जास्त आहे, तर इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग टेंडन्सी सगळ्यात जास्त कुणाची बाळांनो? एची आहे. कारण की निगेटिव्ह चार्ज वाढत चालला की इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग टेंडन्सी कमी होत जाते.
का हो, कारण की रिपल्शन होतं तिथं. काय होतं बाळांनो, रिपल्शन होतं. काय होतं बाळांनो, रिपल्शन होतं. इथं लक्ष द्या. आता हे ऑक्सिजन आपण एक्झाम्पल बघितलं, लास्ट एक्झाम्पल माझ्या मते हेच आपलं क्लासचा लास्ट एक्झाम्पल होता तुमचा, लास्ट. ओके, हाच एक्झाम्पल लास्ट होता. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो इथे लक्ष द्या. ऑक्सिजनमध्ये एक इलेक्ट्रॉन ॲड केलं, काय झालं, O मायनस झालं. दुसरा इलेक्ट्रॉन ॲड केला, झालं O मायनस. पहिलं इलेक्ट्रॉन ॲड केल्यानंतर गेन एन्थॅल्पी काय आहे, निगेटिव्ह. आणि दुसरा इलेक्ट्रॉन ॲड करताना इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी काय आहे, पॉझिटिव्ह. याचे व्हॅल्यू दिले आहेत बट पाठ करायची गरज नाही. -414 आणि प्लस काय बानो 786 ही एनर्जी किलो जूल पर मोल हे एनर्जी दिलेली आहेत. व्हॅल्यू पाठ करू नका कुठलीही, फक्त ते तुम्हाला लवकर समजण्यासाठी. आणि टोटल इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी सुद्धा पॉझिटिव्ह होईल, की 786 मधून जर 141 मायनस केलं तर ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार आहे. द नेक्स्ट बानो इथं लक्ष द्या. हेच एक्झाम्पल तुम्ही असंही समजून घेऊ शकता की हे तुमचं घर आहे, हे काय तुमचं घर आहे आणि तुमचं घर छोटं आहे आणि तुमच्या घरी एक पाहुणा आला, चला ठीक आहे भागलं काहीतरी, बट त्याच जागी आणखीन एक पाहुणा जर आला तर बानो काय होईल, रिपल्शन होईल. बानो काय होईल, रिपल्शन होईल. असं तुम्ही समजून घेऊ शकता. आणि मी तुम्हाला कन्सेप्च्युअली पण सांगितलेलं आहे की सेकंड इलेक्ट्रॉन ॲड होत असताना ऑलरेडी त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे आणि निगेटिव्ह काय होईल बानो, रिपल्शन होईल. निगेटिव्ह काय होईल बानो, रिपल्शन होईल. निगेटिव्ह काय होईल बानो, रिपल्शन होईल. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो हे एक नोट करून घ्या. आपलं नोट किती आलं तर बानो, नोट नंबर 1, नोट नंबर 2, नोट नंबर 3 पर्यंत आलतो बहुतेक आपण. नोट नंबर 3 पर्यंत आलतो. हे बघा नोट नंबर 3. हे नोट नंबर 3 झाल्यानंतर आपण हे घेतलं होतं एक्झाम्पल. हे काय घेतलं होतं, एक्झाम्पल. आता लिहा नोट नंबर 4. नोट नंबर काय लिहा बानो, 4 लिहा. 4 नोट नंबर 4. ह्याला लिहायची गरज नाही, ह्याला नोट नंबर 4 लिहूयात आपण. डायरेक्ट काय लिहूयात बानो, नोट नंबर 4. आता नोट नंबर 4 बघा, व्यवस्थित बघा, लक्ष देऊन बघा. नोट नंबर 4 काय बानो, जर एखाद्या एलिमेंटची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी हाय आहे, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी हाय निगेटिव्ह आहे, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी हायली निगेटिव्ह आहे. समजा इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी काय बानो, हायली निगेटिव्ह आहे, हायली निगेटिव्ह आहे. तर काय असेल बानो, एखाद्या एलिमेंटची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी हायली निगेटिव्ह आहे. दॅट मीन्स की बानो ह्या एलिमेंटची बानो इलेक्ट्रॉन अफिनिटी सुद्धा हाय आहे. इलेक्ट्रॉन अफिनिटी सुद्धा काय बानो, हाय आहे. म्हणजे त्या आयटमची इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग टेंडन्सी, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग टेंडन्सी काय बानो, हाय आहे. हाय म्हणा किंवा मोर आहे म्हणा, मोर आहे म्हणू शकता तुम्ही. इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग टेंडन्सी म्हणजे जेवढी जास्त निगेटिव्ह व्हॅल्यू तेवढी त्याची ॲक्सेप्टिंग टेंडन्सी जास्त, तेवढी त्याची ॲक्सेप्टिंग टेंडन्सी काय असते बानो, जास्त. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला जर एनसीईआरटीचं नोट्स दाखव, एनसीईआरटीचं पेज दाखव, इथं लक्ष द्या. इथं 2 व्हॅल्यू आहेत, लक्ष द्या. इथं 2 व्हॅल्यू आहेत. कोणकोणते व्हॅल्यू आहेत, इथं लक्ष द्या, थोडंसं लक्ष द्या. इथं 2 व्हॅल्यू आहेत. एक व्हॅल्यू आहे, इथं लक्ष द्या, ही व्हॅल्यू आहे, किती आहे, 328. ही व्हॅल्यू मायनसमध्येच आहे, किती आहे, 349. कोणती व्हॅल्यू मोठी आहे, तर ही व्हॅल्यू मोठी आहे. ही व्हॅल्यू मोठी आहे म्हणजे याची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जास्त. कुणाची, क्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जास्त. दॅट मीन्स क्लोरीनचीच इलेक्ट्रॉन अफिनिटी सुद्धा काय बानो, जास्त. फक्त मायनस साइन इंडिकेट्स फॉर द रिलीज एनर्जी. मग काय की तो रिलीज एनर्जी करतोय इलेक्ट्रॉन घेण्यासाठी. मला इलेक्ट्रॉन द्या, मला गरज आहे, मला पाहिजे इलेक्ट्रॉन. बानो मग सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी त्याचीच राहणार, इलेक्ट्रॉन अफिनिटी सुद्धा त्याचीच राहणार, म्हणजे मोर इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग टेंडन्सी सुद्धा त्याचीच राहणार. हे लक्षात राहू द्या. म्हणजे आता समजलं असेल की हे दोन्ही कॉन्सेप्ट काय बानो, एकच आहे. फक्त मायनस साइन इंडिकेट्स फॉर द रिलीज ऑफ एनर्जी. मायनस साइन म्हणजे त्याला घ्यायची इच्छा आहे आणि एखाद्या जर समजा प्लस असेल तर त्याची घ्यायची इच्छा अजिबात नाही. आणि एखाद्याची व्हॅल्यू समजा कमी मायनस असेल, एखाद्याची व्हॅल्यू समजा कमीमध्ये मायनस असेल, तिथे सगळ्यात कमीमध्ये मायनस हा आहे. दॅट मीन्स की ह्याची काय बानो, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग टेंडन्सी आहे बट कमी आहे, द्या चलते. असं जसं आपण एखाद्या घरी कुठल्या लग्नात गेलो, पंगतमध्ये जेवायला बसलं की समजा आपली घ्यायची तर इच्छा असते समजा नंतर, बट असं बघतं ना द्यायला आल्यानंतर म्हणतो हां द्या चलते. ओके. आणि एखादी म्हणतो, बोलून म्हणतो बघा, ओ मामा इकडे आम्हाला चपाती द्या. असं लक्ष द्या. तर ह्याची इलेक्ट्रॉन टेंडन्सी काय बानो, जास्त. आणि ज्याची व्हॅल्यू कमी असते त्याची इलेक्ट्रॉन टेंडन्सी काय असते बानो, कमी. हे सांगायचा प्रयत्न करत होतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होऊ नये की हे दोन्ही वेगळे आहेत का, वेगळे नाहीत, एकच आहेत. फक्त तो साइन कन्सिडर करतो आणि हा साइन कन्सिडर करत नाही बानो. इथं लक्ष द्या. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जर लेस निगेटिव्ह
निगेटिव्ह असेल, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जर लेस निगेटिव्ह असेल तर त्याची इलेक्ट्रॉन अफिनिटी सुद्धा काय असते बाळांनो, इलेक्ट्रॉन अफिनिटी सुद्धा काय असतं बाळांनो, लेस असतं. इलेक्ट्रॉन अफिनिटी सुद्धा काय असतं बाळांनो, लेस असतं. म्हणजेच त्याची इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टिंग टेंडन्सी सुद्धा काय असते बाळांनो, लेस असते. काय असते, लेस असते. आणि इथं बघा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जर पॉझिटिव्ह असेल बाळांनो, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी पॉझिटिव्ह आहे म्हणजे त्याची इलेक्ट्रॉन अफिनिटी काय बाळांनो, व्हेरी लेस आहे बाळांनो, व्हेरी लेस आहे. काय बाळांनो, व्हेरी लेस, व्हेरी लेस. म्हणजे त्याला त्याची इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टिंग टेंडन्सी काय बाळांनो, नो. बाळांनो त्याला इलेक्ट्रॉन घ्यायची त्याला आवश्यकता नाही. नोबेल फॅमिली, जसं नोबेल फॅमिली बघा त्याची व्हॅल्यू कशी आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे त्याची इलेक्ट्रॉन, ते ऑक्टेट कंप्लीट आहे, त्याला इलेक्ट्रॉन घ्यायची गरज नाही, तो इलेक्ट्रॉन नको म्हणतो. बट आपणच त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन घे म्हणून बळजबरी ॲड करत, मग बळजबरी ॲड करत आहोत, म्हणजे एनर्जी देत आहोत, त्याला. दॅट मीन्स की हे एंडोथर्मिक रिॲक्शन आहे. लक्ष द्या, ह्यांना इलेक्ट्रॉन घेण्याची ह्यांची टेंडन्सी अजिबात नाही. तुम्ही देताय तर तुम्हाला एनर्जी सुद्धा लावावं लागेल, म्हणजे इथं एंडोथर्मिक रिॲक्शन आहेत. समजून घ्या बाळांनो, समजून घ्या. ह्या गोष्टी समजल्या, ह्या पॉईंटला तुम्ही 5 स्टार करून ठेवा जर हे फार 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 महत्त्वाचं आहे. ओके, देन नेक्स्ट बाळांनो, आता पुढे जाऊयात. चला, हे समजलं असेल तर इथे लक्ष द्या. एक्स मायनस, एक प्रश्न हमखास परीक्षेत पडतो. एक्स मायनस नव्हे, लक्ष द्या. एखादी ॲटम घेतला बाळांनो, मी एखादी ॲटम घेतला, फॉर एक्झाम्पल ए म्हणा किंवा एक्स म्हणा, तुमची मर्जी. समजा मी ए म्हणलं, ए ॲटम घेतलं, ए मध्ये मी इलेक्ट्रॉन ॲड केलं, इलेक्ट्रॉन ॲड केल्यानंतर काय बनेल, तो ए मायनस बनेल. ओके, इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणतात त्याला. सर इलेक्ट्रॉन ॲड करणे, सर एखाद्या ॲटममध्ये इलेक्ट्रॉन ॲड करणे, सर इथं लक्ष द्या, थोडंसं बाण मोठं मारू, इथं लक्ष द्या. सर इलेक्ट्रॉन ॲड करणे म्हणजे इलेक्ट्रॉन अफिनिटी. सर इलेक्ट्रॉन ॲड करणे म्हणजे काय सर, इलेक्ट्रॉन अफिनिटी किंवा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. सर बट त्याच्यामधून, ह्या आयटममधून इलेक्ट्रॉन जर तुम्ही रिमूव्ह करत असाल, आता हे बघा उलटी रिॲक्शन झाली म्हणजे इलेक्ट्रॉन रिमूव्ह करताय तुम्ही. इलेक्ट्रॉन जर रिमूव्ह केलात त्याच्यातून तर त्याला काय म्हणतो आपण, आयोनायझेशन एनर्जी म्हणतो. ॲड केलं इलेक्ट्रॉन अफिनिटी, रिमूव्ह केलं आयोनायझेशन एनर्जी. हे बघा, इलेक्ट्रॉन अफिनिटी आणि आयोनायझेशन एनर्जी हे सेम आहेत ह्या आयटमसाठी. कसं आहेत लक्ष द्या, यांची व्हॅल्यू सेम असते, फक्त ह्याला साईन मायनस तर त्याला साईन काय असतं, प्लस. समजून घ्या, ह्याची व्हॅल्यू म्हणजे समजा ह्या ठिकाणी मी जर असं म्हणलं असतं, की इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, सपोज करा बरं, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी -100 किंवा 101 किलोजूल पर मोल आहे, तर तुम्हाला काय म्हणावं लागलं असतं तिथं, की आयोनायझेशन एनर्जी प्लस 101 किलोजूल आहे. म्हणजे दोन्ही सेमच आहेत बाळांनो. इथे इलेक्ट्रॉन ॲड करत असताना जेवढी बाळांनो एनर्जी रिलीज होत असेल तेवढी एनर्जी रिमूव्ह करताना होत असेल. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे बाळांनो. कळलं का तुम्हाला? आणखीन इथं तुम्ही असं करू शकता, ह्याला असं रिप्रेझेंट करू शकता. कसं रिप्रेझेंट करू शकता, लक्ष द्या. तर असं करू शकता, इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ ए इज इक्वल टू आयोनायझेशन एनर्जी ऑफ काय बाळांनो, ए मायनस. ह्याच्यावर तुम्ही एक मी तुम्हाला ट्रिक सांगतो, इथं ट्रिक सांगतो, लक्षात द्या. आता कोणाची सर कोणते असं इक्वल करू शकतो. आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला असं म्हणू शकतो का बा, ए ची आणि A-2 ची आयोनायझेशन एनर्जी आणि इलेक्ट्रॉन अफिनिटी सेम आहे का? नाही सर, हे चुकीचं आहे सर, असं नाही होऊ शकत सर, हे इक्वल नाही सर. ह्याची इलेक्ट्रॉन अफिनिटी आणि ह्याची आयोनायझेशन एनर्जी इक्वल नाही सर. या दोघात फक्त एक इलेक्ट्रॉनचा संबंध पाहिजे सर, एक इलेक्ट्रॉन कमी जास्त पाहिजे सर. आता बघा, ह्याच्यात इलेक्ट्रॉन ॲड करायचं आहे म्हणून इथं एक इलेक्ट्रॉन कमी पाहिजे बाळांनो. एक इलेक्ट्रॉन काय पाहिजे इथं, कमी. एक इलेक्ट्रॉन कमी असलेला स्पेसिस घ्या आणि इथं एक इलेक्ट्रॉन जास्त असलेला स्पेसिस घ्या बाळांनो. एक इलेक्ट्रॉन जास्त असलेला स्पेसिस, हे असं मराठीतून लिहायचं बाळांनो. काय होतं, असं मराठीतून लिहून ठेवलात. आता बघा, तुम्ही मराठी सेमी आणि मराठी असेल तर मराठीतून लिहून ठेवा, आणि इंग्लिश मिडियमचे असेल तर 1 इलेक्ट्रॉन लेस 1 इलेक्ट्रॉन मोर म्हणून लिहून ठेवा. बट लिहून ठेवा काहीतरी बाळांनो. असं हे कन्सेप्ट आहे, समजतं. बट हे कधी बाळांनो व्यवस्थित त्याला अप्लाय करण्यासाठी तुम्ही तिथं काही गोष्टी ठराविक लिहून ठेवणं गरजेचं आहे. टीचर सांगतील किंवा न सांगतील बाळांनो, तुम्हाला जसं समजले तसं काहीतरी लिहून ठेवणं फार फार गरजेचं आहे बाळांनो. त्या व्हिडिओला बघितल्यानंतर त्याला अभ्यास करणं झाल्यानंतर तुम्हाला 100% समजेल की त्याचं नेमकं म्हणणं काय, आणि तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये त्याला लिहून ठेवा.
आता इथे बघा, आता मी जर हे बघा, एक इलेक्ट्रॉन इथं कमी पाहिजे आणि इथे एक इलेक्ट्रॉन काय पाहिजे बाळांनो, जास्त पाहिजे. म्हणजे समजा मी इथं स्पेसिस तुम्हाला एक्झाम्पल म्हणलं बाळांनो, इथे एक्झाम्पल दिलं, इथे एक्झाम्पल समजा दिलं मी इक्वल टू, इथे एक्झाम्पल लिहा म्हणलं तुम्हाला मी, आता एक्झाम्पल लिहा म्हणलं, एक्झाम्पल तुम्हाला जर मी लिहा म्हणलं तर तुम्हाला एक्झाम्पल लिहिता यायला पाहिजेत बाळांनो. इथे 4 एक्झाम्पल जर मी तुम्हाला लिहा म्हणलं तर तुम्हाला एक्झाम्पल लिहिता यायला पाहिजेत. कसं एक्झाम्पल लिहिता यायला पाहिजे ते लक्ष द्या. आता इथं प्रत्येक ठिकाणी इथं काय बाळांनो, इलेक्ट्रॉन अफिनिटी आहे. इथं प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रॉन अफिनिटी आहे आणि इथं प्रत्येक ठिकाणी इथं काय बाळांनो, आयोनायझेशन एनर्जी आहे. मग कुणाकुणाची आयोनायझेशन एनर्जी कुणाकुणाच्या इलेक्ट्रॉन अफिनिटीशी बाळांनो सेम असते. सांगा. आत्ता जसं सांगितल्याप्रमाणे काही घ्या सर, इथे एक स्पेसिस घ्या ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन एक कमी पाहिजे आणि असा स्पेसिस घ्या इथे इलेक्ट्रॉन काय पाहिजे सर, जास्त पाहिजे सर. का पाहिजे सर, जास्त. समजा इथे जर मी म्हणलं इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ, ओके, ऑफ ऑफ ऑफ, आयोनायझेशन एनर्जी ऑफ 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 ऑफ, ओके डन, स्टार्ट. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इथं जर मी Cl घेतलं तर इथं काय पाहिजे बाळांनो, Cl मायनस पाहिजे. लक्ष द्या. इथं मी Cl प्लस घेतलं असतं तर इथं काय पाहिजे बाळांनो, Cl, एक इलेक्ट्रॉन कमी तर एक इलेक्ट्रॉन जास्त. इथं मी ऑक्सिजन घेतलं तर इथं O मायनस पाहिजे. इथं जर मी O मायनस घेतलं असतं तर इथं O -2. म्हणजे ह्याची इलेक्ट्रॉन अफिनिटी आणि ह्याची आयोनायझेशन एनर्जी काय बाळांनो, सेम आहे. किती सोपं आहे बरं. विद्यार्थीचे डोकं लावतात. मग ह्या एका शब्दामुळं तुम्हाला हे इक्वल करायची गरज नाही. ह्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन कमी, इलेक्ट्रॉन अफिनिटीकडे एक इलेक्ट्रॉन कमी, तर आयोनायझेशन एनर्जीकडे एक इलेक्ट्रॉन जास्त पाहिजे, कारण की तो लॉस करणार आहे आणि हा गेन करणार आहे. तेव्हाच त्यांची एनर्जी काय असते, इक्वल असते. तर ह्याला बॉक्स करून ठेवा आणि ह्याला जर बॉक्स करून ठेवलात आणि हे जर व्यवस्थित कळालं तर 100% हे पण कळतं. हे आहे तुमची ट्रिक बाळांनो, हे आहे तुमची ट्रिक, जे की तुम्हाला इक्वल कोण इक्वल आहेत की नाहीत हे समजण्यासाठी. ओके डन. चला, तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हा फार महत्त्वाचा कॉन्सेप्ट होता, मी तुम्हाला सांगितलं. चला, तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो स्टार्ट करूयात. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करूया, ट्रेंड स्टार्ट करूयात बाळांनो. फॅक्टर अफेक्टिंग ऑन द आयोनायझेशन एनर्जी. मग सर आयोनायझेशन एनर्जी कोणकोणते फॅक्टर आहेत? सर तुम्ही साईडचे फॅक्टर स्टडी केला? हो सर. सर तुम्ही आयोनायझेशन एनर्जीचे फॅक्टर स्टडी केलात? हो बाळा. आता आपण कशाचे फॅक्टर बघणार आहोत? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणजेच आयोनायझेशन एनर्जी. आता तुला कळालं असेल की इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जास्त निगेटिव्ह आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन अफिनिटी पण जास्त आहे, म्हणजे त्याची इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग टेंडन्सी जास्त आहे. हे फार महत्त्वाचं प्रमाण. हे कन्सेप्ट सेम आहे, बट विद्यार्थ्याला कन्फ्यूज होऊ नये म्हणून मी एवढं सिस्टमॅटिक लिहून दिलं आहे. माझ्या मते IIBच्या प्रत्येक विद्यार्थ्याला आता इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणजेच इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी सगळ्यात भारी येईल. कारण की बाळांनो कसं आहे, NCERTमध्ये ह्या बीटला NCERTमध्ये म्हणजे जनरली MCQ सॉल्व करत असताना इलेक्ट्रॉन अफिनिटी हा शब्द जास्त येतो. MCQ सॉल्व करत असताना इलेक्ट्रॉन अफिनिटी शब्द जास्त येईल. बट इथं NCERTमध्ये इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी शब्द आल्यामुळं मी तुम्हाला सगळ्या गोष्टी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणून सांगत आहे. आणि की आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी NCERT म्हणजे सगळंच बाळांनो धर्मग्रंथच आहे आपला हा. ओके, तर बाळांनो बट लक्षात ठेवा की इलेक्ट्रॉन अफिनिटी आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी बोथ आर सेम, हे मला सांगितलेलं आहे. आणि मी तुम्हाला तुरंत NCERTचे सगळे पॉईंट सुद्धा वाचून इथं सुद्धा NCERTने सुद्धा म्हणलेलं बाळांनो, द एनर्जी मे बी एंडोथर्मिक और एक्झोथर्मिक. इथं बघावं का, द एनर्जी मे बी एंडोथर्मिक और एक्झोथर्मिक, म्हणजे एक्झो राहू शकतो एंडो. बट इथं ह्यांनी सांगितलं, आपण त्याला एक्सपांड केलो, त्याला एक्सप्लोर केलो की एक्झोथर्मिक ऑलवेज मोस्ट ऑफ टाइम एक्झोथर्मिकच असतो आणि एंडोथर्मिक फक्त 3 वेळेस असतो. बघा सगळे पॉईंट आपण कव्हर करतो बाळांनो, सगळे. आता मी तुम्हाला पूर्ण शिकवणं झाल्यानंतर एखाद्या वेळेस NCERTचं एकदा तुम्हाला शॉर्टमध्ये फास्टमध्ये रिव्हिजन करून दाखवतो की आपण हे तर शिकवलं, हे बघ, हे तर शिकवलं, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. आपण सगळं शिकवतात बाळांनो, NCERTला मस्त एक्सप्लोर करत आहोत आपण. चला, तर फॅक्टर अफेक्टिंग ऑन इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी और इलेक्ट्रॉन अफिनिटी किंवा इलेक्ट्रॉन अफिनिटी. तर प्रिय विद्यार्थी मित्र, कोणकोणते फॅक्टर आहेत सर जे अफेक्ट करतात? तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो 4 फॅक्टर आहेत. कोणकोणते फॅक्टर आहेत सर? 4 फॅक्टर आहेत. कोणकोणते फॅक्टर सांगा सर? एक आहे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, आपण त्याला शॉर्टकटमध्ये झड इफेक्टिव्ह म्हणतो. हे झड कॅपिटल, हे झड काय काढायचं कॅपिटल आणि पाय त्याला छोडंसं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. त्याला काय म्हणतो बाळांनो आपण? इफेक्टिव्ह न्यूक्लिअर
चार्ज. खरं तुम्ही लिहून द्यायला नाही पाहिजे, बट आता लिहून देतो. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. दुसरी गोष्ट आहे बानो, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे तर बानो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बानो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा बानो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बानो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा अफेक्ट करतो कुणाला? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीला, म्हणजेच इलेक्ट्रॉन अफिनिटीला. नंतर थर्ड आहे बानो पेनिट्रेशन पॉवर बानो. पेनिट्रेशन किंवा पेनिट्रेटिंग पॉवर म्हणा किंवा पेनिट्रेशन पॉवर म्हणू शकता. पेनिट्रेशन पॉवर ऑफ सबशेल्स, ते तुम्हाला माहिती आहे पेनिट्रेशन पॉवर काय डिटेलमध्ये सांगितलं आपण, कुठे शिकवलं आहे आयोनायझेशन एनर्जीमध्ये. आणि सगळ्यात शेवटीला बानो ॲटॉमिक साईज. आणि ही ॲटॉमिक साईजचा पॉईंट बानो याला 5 स्टार करून ठेवा, हे फार महत्त्वाचं आहे. ओके, हे पण महत्त्वाचे आहेत, हे छोटे छोटे आहेत, मला 2 मिनिटाच्या आत होऊन जातील. चला तर आपण एक स्टार्ट करूयात इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. तर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जमध्ये आपण काय शिकणार आहोत? तर कळालं तुम्हाला कोणकोणते 4 पॉईंट आहेत? सांगा बरं लवकर. एक सर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज सर. दुसरं सर कोणतं आहे? सांगा दुसरं कोणतं आहे सर? दुसरं आहे सर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सर. तिसरं सांगा बरं लवकर, तिसरं कोणतं आहे? हां, विचार करा लवकर. तिसरं कोणतं आहे सर? तिसरं आहे सर पेनिट्रेशन पॉवर, जे तुम्ही आयोनायझेशन एनर्जीमध्ये सांगितलं होतं. आणि चौथं कोणतं आहे? हां सर, चौथं 5 स्टार म्हणलं होतं. कोणतं? ॲटॉमिक साईज. ते फार फार महत्त्वाचं आहे. तिथंच खरं तरी पूर्ण इलेक्ट्रॉन अफिनिटीचे सगळे एक्झाम्पल कव्हर होऊन जातात बाळांनो. तर चला, तर वेळ वाया न घालवता स्टार्ट करूयात. नंबर 1 पॉईंट. नंबर 1 बघितलं आपण काय बाळांनो? इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे झड इफेक्टिव्ह. तर बाळांनो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त तर साईज कमी, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त, हे बघा. तर पटकन मी काय करतो, थोडंसं स्क्रीनच्या बाहेर होतो, तर तुम्ही पटपट लिहून घ्या बाळांनो. मी बहुतेक तुम्हाला लिहायला वेळच दिला नाही, तरी पटपट लिहून घ्या. चला, कुठून स्टार्ट केलं तो आपण? हां चला, हे तर कालचं आहे. तर चला, हे इथं व्हिडिओला पॉज करून लिहून घ्या. ओके, लिहून घेतलात, कन्सिडर करतो मी. इथं लक्ष द्या, इथं व्हिडिओला पॉज करा आणि लिहून घ्या. चला, लिहून घेतला असाल, कन्सिडर करतो मी. इथं पटकन लिहून घ्या. हे तर तुम्ही स्वतःही लिहू शकता, हे बघून सुद्धा लिहायची गरज नाही. चला, हे फॅक्टर ऑफ इफेक्टिंगचे 4 पॉईंट लिहून घ्या. चला, तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टार्ट करूया आता इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. हे फार सोपं आहे बाळांनो. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा पॉईंट फार सोपा आहे. चला लक्ष द्या. तर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त राहणे, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त असेल तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी सुद्धा जास्त असते बाळांनो. म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रॉन अफिनिटी सुद्धा काय असते बाळांनो? जास्त असते. म्हणजे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग टेंडन्सी जास्त असते. का? कारण की हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू साईज आहे बाळांनो. कारण की हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू साईज आहे. कारण की हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतं बाळांनो? साईज असतं. थोडंसं अक्षर घाणाला आपण छान लिहूयात. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतं बाळांनो? साईज असतं. काय असतं? साईज असतं. हे नंबर 1 पॉईंट. सर हे लई छोटं पॉईंट होतं सर. या नंबर 2. तर नंबर 2 मध्ये काय बाळांनो? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. नंबर 2 मध्ये काय बाळांनो? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता मी ते शॉर्टकटमध्ये लिहितो बरं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे तिथं ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे, तुम्हाला कळून जाईल की ELE आणि कॉन्फिग म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये कसं असतं बाळांनो? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये समजा एखादी एलिमेंट आहे, तो कंप्लीट फील्ड आहे बाळांनो. एखादी एलिमेंट आहे, तो कम्प्लिटली म्हणा किंवा कंप्लीट फील्ड म्हणा, काय बिघडत नाही, कंप्लिटली फील्ड आहे. आणि दुसरा आहे हाफ फील्ड. बाळांनो दुसरा काय बाळांनो? हाफ फील्ड आहे. काय बाळांनो? दुसरा हाफ फील्ड आहे. आणि मग आहे एक आहे इनकम्प्लीट फील्ड. एवढंच असतं ना, याच्यापेक्षा ह्याला सोडून काय असतं? इनकम्प्लीट फील्ड. इनकम्प्लीट काय बाळांनो? फील्ड. ओके डन. आता मी प्रश्न विचारतो की इथं कुणाची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह? हा स्टेबिलिटीचा जर विचार केला बाळांनो, आपण जर स्टेबिलिटीचा विचार केला तर सगळ्यात मोर स्टेबल कोण आहे? हा आहे. हा स्टेबल आहे. मग हा स्टेबल असल्यामुळे काय होतं बाळांनो? ह्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी काय येते बाळांनो? ह्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी पॉझिटिव्ह येते. म्हणजे ह्याची लेस इलेक्ट्रॉन अफिनिटी. ह्याची काय बाळांनो? इलेक्ट्रॉन अफिनिटी काय येते बाळांनो? ह्याची इलेक्ट्रॉन अफिनिटी काय येते? लेस आहे बाळांनो. लेस म्हणजे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग टेंडन्सी लेस आहे, म्हणून ह्याची व्हॅल्यू पॉझिटिव्हमध्ये येते. आणि बाळांनो ह्याची व्हॅल्यू निगेटिव्ह येते बाळांनो. ह्याची व्हॅल्यू निगेटिव्ह येते फक्त एकच वेळेस. एक्सेप्ट कोण बाळांनो? एक्सेप्ट हाफ फील्डमध्ये एकच एक्सेप्ट आहे. कोण आहे? नायट्रोजन बाळांनो. नायट्रोजनला असो, नायट्रोजनची एकट्याची पॉझिटिव्ह येते, बाकी सगळ्यांची व्हॅल्यू निगेटिव्ह येते बाळांनो. द नेक्स्ट बाळांनो इनकम्प्लीट फील्डवाल्याची तर ऑलरेडी काय ते बाळा निगेटिव्ह, कारण की त्यांना इलेक्ट्रॉन घ्यायची इच्छा आहे. बट पहिली इलेक्ट्रॉन फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज पॉझिटिव्ह.
फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी इज पॉझिटिव्ह, सेकंड गेन इलेक्ट्रॉन ऑलवेज निगेटिव्ह. खरं तर तुम्ही इथंच लिहून ठेवायला पाहिजे की फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी इज निगेटिव्ह. ओके, मग इथं कुठं लिहून ठेवायला पाहिजे नोट म्हणून, असं ढग 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 काढायला पाहिजे. आणि तिथं आणखीन एक व्हेरी इम्पॉर्टंट म्हणायला पाहिजे की फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी निगेटिव्ह और मे बी पॉझिटिव्ह, ते डिपेंड करतं, बट मोस्ट ऑफ टाइम तर निगेटिव्हच. बट सेकंड इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, सेकंड इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जी असते ती ऑलवेज पॉझिटिव्ह असते. लक्षात ठेवा, ते काय असते, ऑलवेज पॉझिटिव्ह असते. सेकंड म्हणा, थर्ड म्हणा, फोर्थ म्हणा, त्याचं सगळेच मानो पॉझिटिव्ह असतं. की एकदा निगेटिव्ह चार्ज आला की इलेक्ट्रॉन ॲड करताना तिथं रिपल्शन होतं आणि एनर्जी द्यावी लागते आणि ते प्लसच येतं बानो. ओके, हे पण पॉईंट लक्षात ठेवा की हे एक्झाममध्ये पडतं. जसं आपलं आयोनायझेशन एनर्जीमध्ये I1, I2, I3 हे सगळेच पॉझिटिव्ह असतात, कोण निगेटिव्ह नसतं तिथं. ओके, हां, बट आपण एक गोष्ट सांगितली होती तिथं निगेटिव्ह पण असतं म्हणून एक. चला प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तर चला हे समजलं असेल तुम्हाला, तरी समजलं असेल तर माझ्याकडे लक्ष द्या. कम्प्लिटली फील्ड ऑर्बिटलची पॉझिटिव्ह असते आणि इथं तुम्हाला दिसलंच, इथं लक्ष द्या, इथं तुम्हाला दिसलंच, NCERTमध्ये दिलेलं आहे, इथं लक्ष द्या. बघा हे नोबेल फॅमिली, हे नोबेल फॅमिलीची व्हॅल्यू कशी आहे बघा, सगळेजण पॉझिटिव्ह. इथं हॅलोजन फॅमिली नाही, तुम्हाला दाखवलं असतो. इथं बघा हे सगळे व्हॅल्यू निगेटिव्ह आहेत, निगेटिव्ह आहेत, निगेटिव्ह आहेत. म्हणजे ते सगळे इनकम्प्लीट आहेत. कसे आहेत, इनकम्प्लीट आहेत. हा कम्प्लीट असल्यामुळे त्याची व्हॅल्यू कशी आहे, पॉझिटिव्ह. हे बघा चार्टला सुद्धा एकदम बारीकीनं बघावं लागतं बानो, चार्टला सुद्धा काय बघावं लागतं, एकदम बारीकीनं बघावं लागतो. चला नेक्स्ट बघूयात. चला हे झालं पॉईंट नंबर 2. आता पॉईंट नंबर 3 काय आहे सर, तर पॉईंट नंबर 3 काय आहे तुम्हाला सांगतो या. तर पॉईंट नंबर 3 होतं बानो आपलं पेनिट्रेशन पॉवर. पेनिट्रेशन पॉवर काय असतं बानो, पेनिट्रेशन पॉवर म्हणजे तुम्हाला माहिती आहे अट्रॅक्शन ऑफ सबशेल टुवर्ड्स न्यूक्लियस. आपण शिकलो आयोनायझेशन एनर्जीमध्ये पेनिट्रेशन पॉवर. तर पेनिट्रेशन पॉवर बघत असताना एक लक्ष द्या, एनची व्हॅल्यू काय असते बानो, एनची व्हॅल्यू काय असते, सेम असते. सेव म्हणलं मी, एनची व्हॅल्यू काय असते बानो, सेम. एनची व्हॅल्यू सेम म्हणजे थोडक्यात पिरियड सेम असतो बानो, ऑर्बिट सेम असतो. काय असतं बानो, ऑर्बिट सेम असतो बानो. ऑर्बिट काय असतं बानो, सेम असतो. ऑर्बिट काय असतो बानो, सेम. आणि सेम ऑर्बिटमधले सबशेल्सची ऑर्डर बघायची असते. काय बघायचे बानो, सबशेल जे असतात, सब ऑर्बिट म्हणा किंवा ऑर्बिट म्हणजेच काय असतं, शेल. सबशेलमध्ये बघा SPDF. जर मी तुम्हाला विचारलं, जर तुम्हाला पेनिट्रेशन पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, म्हणजे ज्याची पेनिट्रेशन पॉवर जास्त. आता हे दोन्ही बघा, ज्याची पेनिट्रेशन पॉवर जास्त, आता इथं ॲरो आपण थोडंसं वेगळं करूयात. लक्ष द्या, ज्याची पेनिट्रेशन पॉवर जास्त त्याचं इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जास्त. म्हणजे बानो यसमध्ये इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या जवळ असल्यामुळे तिथे इलेक्ट्रॉन ॲड करताना एनर्जी रिलीज होते. तर यसची इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग टेंडन्सी जास्त असते ॲज कम्पेअर टू P and then D then F. ओके, तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हा थर्ड पॉईंट झाला जो आपण सांगितलं तुम्हाला. आता नेक्स्टकडे जाऊयात आणि लास्ट जो फार 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 महत्त्वाचा मी तुम्हाला सांगत होतो, पॉईंट नंबर 4. चला हे येलो हेडलाईन करूयात. ॲटॉमिक साईज. आपण काय म्हणलं बाळा तिथं, ॲटॉमिक साईज इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. आता हे तुम्हाला माहिती आहे, मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की साईज, एकदा जर का साईज कळालं, मी मागे सांगितलं होतं बरं, एकदा जर का साईज कळालं की आयोनायझेशन एनर्जी त्याच्या इनव्हर्स, इलेक्ट्रॉन अफिनिटी त्याच्या इनव्हर्स, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सुद्धा त्याच्या इनव्हर्स. सांगितलं होतं की नाही, हो सर सांगितलं होतं तुम्ही. तर या, तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तर इथं इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी म्हणा किंवा इलेक्ट्रॉन अफिनिटी बोथ आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू साईज. म्हणजे आपण जर ट्रेंड्स बघितलं की साईज हे पिरियडमध्ये काय होते आणि साईज हे ग्रुपमध्ये काय होतं. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी म्हणजेच इलेक्ट्रॉन अफिनिटी पिरियडमध्ये काय होतं आणि ग्रुपमध्ये काय होतं. बाळांनो इथं लक्ष द्या. हे बघा, असं लेफ्ट टू राईट जाणे म्हणजे काय बाळांनो, पिरियड आहे, आपल्याला माहिती आहे. लेफ्ट टू राईट जाणे म्हणजे काय बाळांनो, पिरियड्स, अक्रॉस द पिरियड म्हणू शकता. आणि बाळांनो अप टू डाऊन येणे बाळांनो ह्याला काय म्हणतो आपण, ग्रुप म्हणतो. माहिती आहे तुम्हाला, सगळ्या गोष्टी माहीत आहेत. ग्रुप. मला सांगा साईज काय होतं. साईज लेफ्ट टू राईट जात असताना किंवा पिरियड्समध्ये जात असताना, सॉरी इथं पिरियड्स, ओके लक्ष द्या बाळांनो, इथं थोडंसं खोडूयात आपण.
इथं डबल लाईन मारूयात. चला बाळांनो, पिरियड्समध्ये काय होतं बाळांनो, तर पिरियड्समध्ये साईज काय होत जाते सर, साईज डिक्रीज होत जाते सर. साईज काय होत जाते सर, डिक्रीज होत जाते रेग्युलरली. बट इलेक्ट्रॉन अफिनिटी सर इथं इन्व्हर्स असल्यामुळे इन्क्रीज होत जातं, बट लेस सिस्टमॅटिक बाळांनो. टेन्साइटीमध्ये लाईन सुद्धा बाळांनो लेस सिस्टमॅटिक होतं हे. म्हणजे जसं साईज व्यवस्थित आयोनायझेशन जी आपण पुढे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सुद्धा बघणार आहोत, ते एकदम थोडंसं सिस्टमॅटिक चालतात, थोडंसं कुठंतरी बदलतं, बट इथं थोडंसं जास्तच, थोडं लेस सिस्टमॅटिक आहे. चला, तरी बाळांनो इथं साईज काय होत जाते, डिक्रीज, तर इलेक्ट्रॉन अफिनिटी काय होत जाते, इन्क्रीज. आणि डाऊन अ ग्रुप साईज काय होत जाते, इन्क्रीज. वर बाण मारणे म्हणजे इन्क्रीज, खाली बाण मारणे म्हणजे डिक्रीज. पूर्ण शब्द कोण लिहावं म्हणून आपण ते इन्क्रीज आणि डिक्रीज हा शब्द. ओके डन, हे सगळ्यांनाच कळालं. ओके डन. चला, तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पेजकडे वळूयात. चला, तर बाळांनो नेक्स्ट पेजवरती आपण काय बघणार आहोत, नेक्स्ट पेजवरती आपण बघणार आहोत की पिरियड्समध्ये काय होईल आणि ग्रुपमध्ये काय होईल. पिरियड्समध्ये काय होईल आणि ग्रुप्समध्ये काय होईल. तर आपण पहिल्यांदा नंबर 1 बघूयात बाळांनो, अक्रॉस द पिरियड. अक्रॉस पिरियड बाळांनो, अक्रॉस द पिरियड, अक्रॉस द पिरियड म्हणा किंवा अक्रॉस पिरियड म्हणा, अक्रॉस पिरियड काय होईल. तर बाळांनो अक्रॉस द पिरियड काय होईल, किंवा तुम्ही कंसामध्ये लेफ्ट टू राईट सुद्धा लिहू शकता. काय लिहू शकता बाळांनो, तुम्ही त्याला काय लिहू शकता, लेफ्ट टू राईट सुद्धा लिहू शकता. लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट, इथं लक्ष द्या. बट हे घेण्याच्या अगोदर तुम्हाला एक सांगणं फार गरजेचं आहे की हे जे मी आता व्हॅल्यू लिहिणार आहे ते व्हॅल्यू तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. हलीनाची, हे बघा, हलीनाची नालायक. आधी मी तुम्हाला हे सांगायला पाहिजे होतं हलीनाची नालायकच्या अगोदर. ओके, तर तुम्हाला हे सांगायला पाहिजे होते फर्स्ट पिरियड. ओके, फर्स्ट पिरियड, सेकंड पिरियड आणि थर्ड पिरियड. ओके डन. लक्ष द्या बाळांनो, पिरियडमध्ये कसं होतं बघा, लक्ष द्या. तर बाळांनो फर्स्ट पिरियडमध्ये इथं कोण आहे, हायड्रोजन आहे, तिकडे हेलियम आहे. हे बघा इथं कोण आहे, हलीनाची, डन. त्याच्यानंतर इथं काय येतं बाळांनो, बेगम. ओके, त्याच्यानंतर काय येतं, बाल गंगाधर टिळक. ओके, आपण फक्त दोन फक्त फर्स्ट पिरियड, सेकंड पिरियड, थर्ड पिरियड परीक्षेत विचारतात, त्याच्या खालचं नाही विचारत. त्याच्यानंतर बाळांनो कशी गेली सून. त्याच्यानंतर बाळांनो त्याच्यानंतर आहे नॅशनल परमिट. त्याच्यानंतर आहे ओसानिया. त्याच्यानंतर कोण आहे बाळांनो, फ्लोरीन आणि क्लोरीन. आणि त्याच्यानंतर कोण आहे बाळांनो, तर हेलियम, निऑन आणि अर्गॉन बाळांनो. तसं हे पूर्ण फॅमिली, हे ऑक्सिजन, हे NCERT-मध्ये हे कंप्लीट फॅमिली दिलेली आहेत. आपण ते तर आपण डिटेलमध्ये शिकणारच आहोत. कोणतं, फर्स्ट एक ग्रुप दिलेला आहे आपल्याला NCERT-मध्ये. थांबा जरा, विदाउट पेन. हां, हे फर्स्ट ग्रुप ए फॅमिली दिलेली आहे. 16 ग्रुप दिला आहे, 17 ग्रुप दिला आहे आणि 0 म्हणजेच 18 ग्रुप दिले आहेत. हे 4 तर आपल्याला डिटेलमध्ये शिकायचे आहेत. प्रत्येकाची व्हॅल्यू कशी आहे, काय नाही, हे तर डिटेलमध्ये शिकायचं आहे. NCERT-मध्ये आहे म्हणजे ते डिटेलमध्ये शिकायचं आहे आपल्याला. कसं काय नाही, कसं होऊ लागलं, ग्रुपमध्ये काय होऊ लागलं, पिरियडमध्ये काय होऊ लागलं, सगळं आपण डिटेलमध्ये शिकणार. या पटकन आपापलं बघायचं. चला, तर इथे तुम्हाला काही व्हॅल्यू लिहून देतो बाळांनो. व्हॅल्यू जर लिहून दिलं ना तर तुम्हाला सोपं जातं. लक्ष द्या. तर बाळांनो याची व्हॅल्यू आहे, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीची व्हॅल्यू सांगतो बरं मी, सगळीकडे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीची व्हॅल्यू सांगत आहे मी. इथं आपण कुणाची व्हॅल्यू लिहित बाळांनो, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीचे काय लिहित, आपण व्हॅल्यू लिहिलो. कारण की इलेक्ट्रॉन अफिनिटीची व्हॅल्यू तर मायनसचं प्लस आणि प्लसचं मायनस असतं. तर आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीची व्हॅल्यू आहे बाळांनो, NCERT-मध्ये बघू शकता तुम्ही. इथे NCERT-मध्ये बघायची व्हॅल्यू किती आहे, तर याची NCERT-मध्ये व्हॅल्यू आहे -73. इथं आहे -60. इथं आहे -53 किलोजूल पर मोल. ओके, इथं आहे बाळांनो +66. इथं आहे +67. मग तुम्ही म्हणसाल, एक मिनटं, 67 बाळांनो. ओके, मग तुम्ही म्हणसाल सर NCERT-मध्ये तर हे दिलं नाही, तुम्ही कुठून दिलात. हे बघा, आपण वेगवेगळे बुक्स वापरून तुम्हाला व्हॅल्यू सांगितलेत. हे व्हॅल्यू थोडंसं कमी जास्त होऊ शकतं, काही कधी काही, बट हे व्हॅल्यू तुम्हाला लिहून देतोय. काही बुक्समध्ये थोडीशी व्हॅल्यू कमी जास्त असते. ओके, त्याच्यात देणं नाही, बट आपण हे एक करेक्ट व्हॅल्यू कन्सिडर करून चालूयात. चला, बोरॉनची व्हॅल्यू काय लिहूयात आपण, -27. इथं लिहूयात -43 किंवा 43. ओके डन. इथं आहे बाळांनो -122. इथं -134. इथं आहे प्लसमध्ये 23, काही बुक्समध्ये 27 म्हणलेलं आहे. इथं आहे -72. ओके, इथं आहे -141, आपण मागे बैठलो होतो. इथं आहे -200. इथं आहे द मोस्ट इम्पॉर्टंट -328 आणि याची व्हॅल्यू आहे -349. ह्याची व्हॅल्यू आहे तुमच्या NCERTच्या बुकमध्ये दिली आहे 48 प्लसमध्ये. ही प्लसमध्येच व्हॅल्यू दिली आहे
प्लसमध्ये 116 आणि ही व्हॅल्यू पण प्लसमध्येच आहे 96. बापरे बाप सर, तुम्हाला कसं व्हॅल्यू पाठवतात? अरे साधी गोष्ट आहे, तुम्ही एक दोनदा लिहून प्रॅक्टिस करत ना, तुम्हालाही व्हॅल्यू पाठवतात. आता हे व्हॅल्यू पाठ करण्याची गरज काय बसली की आपल्या पिरियड्समध्ये आपल्याला असं सांगता येत नाही की सर तुम्ही लेफ्ट टू राईट चाललात, सर तुम्ही लेफ्ट टू राईट चाललात, तुम्ही लेफ्ट टू राईट चाललात सर, मग इलेक्ट्रॉन अफिनिटी किंवा इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी काय होईल सर? म्हणजे कुणाची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जास्त आहे सर? आपण तर म्हणलं की इकडे जाता जाता साईज कमी होते आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी वाढते. हो वाढते, कुठपर्यंत? इथपर्यंतच वाढते. बट ह्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कमी आहे सगळ्यात, त्याच्यामुळे त्याला मागे ठेवावं लागेल. हे प्लस आहे, ह्यालाही मागे ठेवावं लागेल. हे प्लस आहे, ह्यालाही मागे ठेवावं लागेल. हे व्हॅल्यू बघणं फार 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 म्हणजे फार गरजेचं आहे बानो. आपण ह्या व्हॅल्यूला काय करत बानो, एकदा तुम्ही लिहून घ्या बानो, पटकन ह्या व्हॅल्यूला एकदा लिहून घ्या. ह्याच्या अगोदर काय झालं, ह्याच्या अगोदर काय झालं हे झालेलं आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला असाल. ओके, ह्याचं पण स्क्रीनशॉट काढून घ्या. सॉरी, स्क्रीनशॉट म्हणतो, पॉज करा आणि लिहून घ्या. चला, हे तर अति महत्त्वाचे आहे. व्हॅल्यू फक्त मी व्हॅल्यू पाठ करायचं नाही, फक्त व्हॅल्यू तुम्हाला ते ऑर्डर समजण्यासाठी, ऑर्डर पाठ करायची गरज भासू नये म्हणून व्हॅल्यू लिहून दिले. ओके, व्हॅल्यू वगैरे पाठ करत बसायची गरज नाही आणि केलात तर काय हरकत नाही. ओके, तर आपण काय करूयात, ह्या पेजला कॉपी करूयात बाळांनो. ह्या पेजला आपण काय करूयात, कॉपी करून ठेवूयात डबल. ओके, तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इथं लक्ष द्या. तर तुम्ही लिहिला असाल आता, तर इथं लक्ष द्या. आता तुम्ही लिहिला असाल, लक्ष द्या. हां, चला. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तर आता एक लक्षात ठेवा बाळांनो, ह्या व्हॅल्यूवरून एक असा अंदाज लावू शकतो तो पण, ह्या व्हॅल्यूवरून एक तुम्ही असा अंदाज लावू शकता की इथं लक्ष द्या, ह्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जास्त आहे ह्याच्यापेक्षा. कुणापेक्षा? फर्स्ट ए ग्रुप. हे कोणता ग्रुप आहे? फर्स्ट ए ग्रुप आहे. हे कोणता ग्रुप आहे? फर्स्ट ए ग्रुप आहे. आता हे लिहून द्यायची मला नाही वाटत काय गरज आहे, कारण की तुम्हाला बरेच जणांना फर्स्ट पिरियड टेबल मी 1000 वेळेस पाठ करा म्हणलं, तुम्हाला हे पाठच असेल की हे फर्स्ट ए ग्रुप आहे बाळांनो. रोमन आकड्यात न लिहिता असेल तो, हे फर्स्ट ए ग्रुप आहे बाळांनो. हा कोणता ग्रुप आहे? सेकंड ए ग्रुप आहे. हा कोणता आहे? थर्ड ए ग्रुप आहे. हा कोणता आहे? फोर्थ ए ग्रुप आहे. हा कोणता आहे? फिफ्थ ए ग्रुप आहे. हा सिक्स्थ ए ग्रुप आहे. हा सेवन्थ ए ग्रुप आहे आणि हा एट्थ ए ग्रुप आहे. किंवा तुम्ही ह्याला असंही करू शकता, हे 1 आहे, हे 2 आहे, हे ग्रुप नंबर 13 आहे, हे 14 आहे, हे 15 आहे, हे 16 आहे, हे 17 आहे आणि हे 18 आहे. ओके, आता इथं बघा, 1 आणि 2ला बघा एकच जास्त आहे आणि 1 आणि 3ला सुद्धा बघा. हो का, कोण जास्त आहे? एकच जास्त आहे. आता इथे या नायट्रोजन फॅमिली आणि कार्बन फॅमिली बघा. आता हा इकडे आहे तरी जास्त पाहिजे, पण कमी आहे. हे बघा, मग कार्बन आणि नायट्रोजनमध्ये कोण जास्त आहे? कार्बनच जास्त आहे. इथे बघा, सिलिकॉन आणि फॉस्फरसमध्ये कोण जास्त आहे? सिलिकॉनच जास्त आहे. म्हणजे 3 पॉईंट तुम्हाला लिहून घेण्यासाठी मी तुम्हाला हे दाखवत होतो, ग्रुप लिहून दिलं की इथं नोट. थांबा 1 मिनिट, आपण नेक्स्ट पेज करायचं, आपण बॅक पेज केलं. चला लक्ष द्या. इथं अतिशय महत्त्वाचं नोट करून ठेवा बाळांनो, नोट करून ठेवा. काय नोट करून ठेवा सर? पेन बदल्यात. चला तुम्हाला व्यवस्थित दिसण्यासाठी पेन बदल्यात की इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी किंवा इलेक्ट्रॉन अफिनिटी हे फर्स्ट ए ग्रुपची जास्त आहे ॲज कम्पेअर टू सेकंड ए ग्रुप. म्हणजे फर्स्ट ए ग्रुपची जास्त आहे. इवन बाळांनो, फर्स्ट ए ग्रुपची जास्त आहे थर्ड ए ग्रुपपेक्षाही. हेही आपण बघितलं, हेही बघितलं आपण जस्ट थोड्या वेळापूर्वी, किंवा तुम्ही तुमच्या वहीमध्ये बघू शकता. आता परत दाखवत नाही तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट बाळांनो, कार्बन फॅमिलीची व्हॅल्यू जास्त आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ॲज कम्पेअर टू नायट्रोजन फॅमिली बाळांनो, ॲज कम्पेअर टू नायट्रोजन फॅमिली. बट एक्सेप्ट बाळांनो, याच्यामध्ये एक आहे एक्सेप्ट बाळांनो, ह्याचा पब आणि ह्याचा बी आय मध्ये पबची जास्त नाही, बी आयची जास्त आहे. एवढे एक एक्सेप्शन आहे बाळांनो. ह्या फॅमिलीमध्ये एवढे काय बाळांनो एक्सेप्शन आहे. पण पॉईंट नंबर 1, पॉईंट नंबर 2 आणि पॉईंट नंबर 3 डोक्यात बसून घ्या. फर्स्ट जास्त आहे सेकंडपेक्षाही, फर्स्ट जास्त आहे थर्डपेक्षाही, आणि कार्बन फॅमिली जास्त आहे नायट्रोजनपेक्षा. हे जर कळालं तर तुम्ही बिनधास्त ऑर्डर लिहू शकता, बिनधास्त ऑर्डर लिहू शकता. आता तुम्ही ह्या ग्रुपला बघत बसायची अजिबात तुम्हाला गरज भासत नाही, ह्या व्हॅल्यूला बघत बसायची तुम्हाला अजिबात गरज भासत नाही बाळांनो, ह्या व्हॅल्यूजला बघायची तुम्हाला अजिबात गरज भासत नाही. आता मी जर तुम्हाला ऑर्डर लिहा म्हणलं, आता खरं तर आपण इथंच ऑर्डर लिहायला पाहिजे, इथंच ऑर्डर लिहायला पाहिजे होतं. बट आपण ऑर्डर पुढे लिहूयात. चला ऑर्डर आपण काय लिहूयात? पुढे लिहूयात. चला 1 हे लिहून घेतलं असाल, लवकर लिहून घ्या, अति महत्त्वाचं आहे. पहिलं जास्त आहे सेकंडपेक्षाही, पहिलं जास्त आहे थर्डपेक्षाही, म्हणजे हे व्हॅल्यू पुढेच येतील. ओके, आणि हे ह्याच्यापेक्षा येतील बाळांनो. नेक्स्ट आपण बघूयात. चला
तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ऑर्डर काय असेल मग फर्स्ट पिरियडमध्ये ऑर्डर काय असेल सर? हायड्रोजन आणि हेलियममध्ये कोण जास्त आहे? अरे बाळा, इथं बघ, इथं आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणजेच इलेक्ट्रॉन अफिनिटीची ऑर्डर बघत आहोत. म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रॉन काय बघत आहोत बाळांनो आपण? इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग काय बघत आहोत? टेंडन्सी बघत आहोत. तर हायड्रोजनची व्हॅल्यू कशी आहे? हायड्रोजनची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे म्हणजे त्याची इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग टेंडन्सी जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू हेलियमची तर कमी आहे बाळांनो. देन नेक्स्ट नंबर सेकंड पिरियडमध्ये काय आहे सर? सेकंड पिरियडमध्ये तुम्ही बघताय तर सगळ्यात जास्त फ्लोरीनची आहे बाळांनो. कोणाची आहे? फ्लोरीनची व्हॅल्यू बघा तुम्ही, सगळ्यात जास्त कोणाची आहे? फ्लोरीनची आहे. त्याच्यानंतर कोणाची आहे बाळांनो? फ्लोरीनच्या नंतर ऑक्सिजनची आहे. ऑक्सिजनच्या नंतर नायट्रोजनची यायला पाहिजे, पण इथं कार्बनची आहे. नायट्रोजनची व्हॅल्यू तर प्लस आहे. नायट्रोजनची व्हॅल्यू कशी आहे? प्लस आहे. खरं इथं हे असं इथं लिहिलं असतो म्हणा, तर ठीक आहे, जाऊ द्या. तर इथं बघा कोणाची बाळांनो? कार्बनची आहे. त्याच्यानंतर नायट्रोजन येत नाही बाळांनो. त्याच्यानंतर कोणाचं बाळांनो? बेरिलियम येतं का बोरॉन येतं? बोरॉन येतं बाळांनो. बोरॉन पण येत नाही सर. बोरॉन का येत नाही तुम्ही आत्ता सांगितलं सर. बोरॉन थर्ड ए ग्रुपमध्ये सर. बघा फर्स्ट ए ग्रुप तुम्ही आत्ता लिहून दिलतात सर. इथं कुठं लिहून दिलतो आपण? इथं लिहून दिलतो. कुठं सर? थर्ड ए ग्रुपपेक्षाही फर्स्ट एची जास्त आहे सर. फर्स्ट एची जास्त आहे म्हणजे काय करतो बाळांनो, तुम्हाला हे समजण्यासाठी आपण इथंच ऑर्डर लिहूयात. चला आपण काय करूयात, इथंच ऑर्डर लिहूयात म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू पण दिसतील आणि तुम्हाला सहज सोप्या भाषेत लिहिता पण येईल. बट हे ऑर्डर तिथं पुढे लिहा बरं. हे ऑर्डर कुठे लिहा? पुढे लिहा. ओके. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसऱ्या पेननं लिहूयात. कुठल्या पेननं लिहूयात? चला पिंक पेननं लिहूयात. चला. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, बघा इथं बघा, हे मायनस आहे, हे प्लस आहे. प्लसवालं मागे येतं, हे मायनसवालं ओके मायनस, हे प्लसवालं मागे येतं, हे मायनस ते प्लसवालं मागे येतं. म्हणजे सगळ्यात पुढे कोण आहे बाळांनो? फ्लोरीन. मग कोण येईल बाळांनो? ऑक्सिजन. आता नायट्रोजन प्लस आहे म्हणजे याची इलेक्ट्रॉन एन्थाल्पी कमी आहे. त्याच्यानंतर कोण येईल बाळांनो? कार्बन येईल. आता कार्बनच्या नंतर बोरॉन नाही येत बाळांनो, कारण की इथं बघा हे -60 आहे म्हणजे लिथियम आधी येतो बाळांनो. लिथियममध्ये येतो. आणि इथं हायड्रोजन याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे लिहू शकता. हायड्रोजन इज मोर दॅन हेलियम लिहू शकता तुम्ही इथं. द नेक्स्ट बाळांनो इथं बघा, लिथियमच्या नंतर कोण येईल? -60च्या नंतर कोण येईल? आता बोरॉन येईल. बोरॉनच्या नंतर कोण येईल बाळांनो? इथं नायट्रोजन येईल. नायट्रोजनच्या नंतर कोण येईल बाळांनो? इथं बेरिलियम येईल. आणि बेरिलियमच्या नंतर सगळ्यात शेवटीला कोण येईल बाळांनो? निऑन येईल, कारण की निऑनची सगळ्यात कमी टेंडन्सी आहे. हे आहे खरी ऑर्डर. हे विद्यार्थ्यांना ऑर्डर पाठ करत बसू लागतं. त्याच्यामुळे मी हे सांगितलं होतं की फर्स्ट ए इज मोर दॅन थर्ड आणि फर्स्ट ए इज मोर दॅन सेकंड. आणि हे तिन्ही तर मागेच येणार आहेत. हे कम्प्लिटली फील्ड आहे, ह्याला एनर्जी जास्त लागेल. नंतर नायट्रोजन. आता इथं बघा, आता इथं थर्ड पिरियडमध्ये असं होत नाही. कारण की नायट्रोजनची व्हॅल्यू इथं प्लस होती, बट इथं फॉस्फरसची व्हॅल्यू मायनस आहे. म्हणून तुम्हाला हे व्हॅल्यू व्यवस्थित लक्षात ठेवत. हे फार महत्त्वाचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. मी म्हणून सांगितलं होतं की ॲटॉमिक साईजमधले जर सगळे ट्रेंड्स कळाले, नादच खोळा, मग सगळं चालू तुम्हाला. इथं लक्ष द्या. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इथं लक्ष द्या. तर आता इथं आर्गॉनची व्हॅल्यू प्लस आहे, तर सगळ्यात जास्त कोणाची राहील? क्लोरीनची राहील सर. क्लोरीनच्या नंतर मोठी व्हॅल्यू सल्फरची आहे सर. सल्फरपेक्षा मोठी व्हॅल्यू सर. आता नंतर फॉस्फरसच्या का सिलिकॉनची आपण बघितलं सर? सिलिकॉनची आहे सर. कार्बन फॅमिली पुढे येते. आता इथं बघा, इथं सगळ्यात मोठी व्हॅल्यू 30 आहे सर. फॉस्फरस पुढे येतं सर. आता फॉस्फरसच्या नंतर कोणती व्हॅल्यू येईल सर? फॉस्फरसच्या नंतर कोण येतं सर? सोडियम येतं सर. बघा सोडियमची व्हॅल्यू. त्याच्यानंतर कोण येतं सर? त्याच्यानंतर ॲल्युमिनियम येतं सर, -43. आणि त्याच्यानंतर कोण येतं सर? त्याच्यानंतर येतं सर मॅग्नेशियम. आणि मॅग्नेशियमच्या नंतर सगळ्यात लेस अफिनिटी कोणाची आहे सर? आर्गॉनची. हे ऑर्डर बाळांनो, हे ऑर्डर आपण तिथं लिहू शकलो नसतो, कारण की तुम्हाला हे व्हॅल्यू जर समोर असतील तर पाठ करून घ्यायची गरज नाही. तर हे अशा प्रकारे तुम्ही माझ्यामध्ये हे ऑर्डर आहेत. हे काय बाळांनो? ऑर्डर आहेत. कुणाचे ऑर्डर आहेत? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी किंवा इलेक्ट्रॉन अफिनिटीची काय बाळांनो? हे ऑर्डर आहे. हे इलेक्ट्रॉन अफिनिटी किंवा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची काय बाळांनो? ही ऑर्डर आहे. ही सुद्धा ऑर्डर आहे. तुम्ही इथंच मोकळं लिहा किंवा नेक्स्ट पेजवरती ह्याला उचलून तिथं ठेवा, तुमची मर्जी बाळांनो. इथं ठेवा, इथं नव्हे, इथं ठेवा. आपण जिथं लिहित होतो आत्ता, इथं लिहून ठेवा. इथं तुम्ही लिहून ठेवा, इथं तुम्ही लिहून ठेवा बाळांनो. हे थर्ड एक ग्रुप डबल लिहा, काय फरक पडत नाही. काही फरक पडत नाही बाळांनो, अजिबात फरक पडत नाही.
ओके, तर हे झालं बानो ग्रुप, हे सॉरी पिरियडमध्ये झालं. आता ग्रुपमध्ये आपण बघूयात. तर ग्रुपमध्ये बघण्याच्या अगोदर तुम्ही ह्याचं रिव्हिजन करून घ्यायची, व्हॅल्यू बघून घ्या, कारण की आपण त्याच्यासाठी मुद्दामून बानो एक स्क्रीनशॉट आपण ऑलरेडी त्याची कॉपी करून ठेवलंच होतं त्यासाठी की आपण ते तुम्हाला व्यवस्थित समजून सांगता यावं म्हणून ऑलरेडी त्याची कॉपी करून ठेवली बानो. त्याची ऑलरेडीच काय करून ठेवली बानो, कॉपी करून ठेवली. इथं लक्ष द्या, मस्त कॉपी करून ठेवली. इथे लक्ष द्या. आता फक्त मला काय करायचं आहे, आता मला इथे फक्त हे अक्रॉस द पिरियड कट करून हेच व्हॅल्यू मला काय करायचे बाळांनो, अक्रॉस द व्हॅल्यू कट करून आता मला ह्या ठिकाणी काय लिहायचं आहे बाळांनो, आता इथे नंबर 2 डाऊन अ ग्रुप लिहायचं आहे मला. डाऊन अ ग्रुप. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो इथं लक्ष द्या. तर आता ग्रुपमध्ये कम्पेअर करायचं. तर काय करायचं बाळांनो, ग्रुपमध्ये कम्पेअर करायचं आहे. तर एनसायटीमध्ये हे इथं ह्या आपण काय करूयात, ह्या फर्स्ट ए ग्रुप आता एनसायटीमध्ये जेवढे आहेत तेवढे ग्रुप फक्त तेवढं करूयात. एनसायटीमध्ये हा ग्रुप नाही, ह्याला डिलीट करूयात. चला ओके. आता हे तर ते सोपंच आहे, त्याच्यामुळे हे पण काय, हे आम्ही लगेच त्या एनसायटीचं पेज दाखवून तुम्हाला लगेच स्टडी करून घेतो. हे पण जाऊ द्या, आपण त्या दोघांची स्टडी केलेली आहे. ओके, तर आपण ह्या दोन कम्पेअर करूयात, डिटेलमध्ये कम्पेअर करूयात. कोणतं, सेकंड पिरियडमध्ये काय काय होतं आणि थर्ड पिरियडमध्ये काय काय होतं. तर बाळांनो अख्ख्या सेकंड ग्रुपमध्ये, नॉट पिरियड, ग्रुपमध्ये बाळांनो हे बघा, सेकंड पिरियडच्या आणि थर्ड पिरियडच्या ग्रुपमध्ये घोळ होतं बाळांनो. आता बघा, डाऊन अ ग्रुप साईज वाढते. साईज वाढल्यानंतर बाळांनो, साईज वाढल्यानंतर इलेक्ट्रॉन, आपण काय म्हणतो, साईज इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल. तर साईज वाढल्यानंतर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कमी व्हायला पाहिजे. इथं बघा वाढली, इथं बघा वाढली, इथं बघा वाढली. हे तर निगेटिव्ह, हे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह झाली. हे बघा इथं व्हॅल्यू वाढली, इथे बघा व्हॅल्यू वाढली आणि त्याला कट करून टाका. हे आपलं नोबेल फॅमिलीला काय करून टाका, कट, सर काय बाजूला ब्र. तर बानो हे बानो इट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. भरपूर विद्यार्थ्यांना हे माहीत राहत नाही. हे व्हेरी 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 काय बानो, याला 5 स्टार देऊन टाका. 5 स्टार म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे बोरॉन आणि ॲल्युमिनियममध्ये कोणाची जास्त आहे, ॲल्युमिनियमची. कार्बन आणि सिलिकॉनमध्ये कोणाची जास्त आहे, सिलिकॉनची. नायट्रोजन आणि फॉस्फरसमध्ये कोणाची जास्त आहे, फॉस्फरसची. ऑक्सिजन आणि सल्फरमध्ये कोणाची जास्त आहे, सल्फरची. फ्लोरीन आणि क्लोरीनमध्ये कोणाची जास्त आहे, क्लोरीनची इलेक्ट्रॉन अफिनिटी जास्त आहे. किती विचित्र गोष्ट आहे मानो. का असं होतं, का होतं याचं रिझन मी तुम्हाला इथल्या इथे सांगतो. कारण की सेकंड पिरियडची आहे बघा, सेकंड पिरियडची इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणा किंवा इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी म्हणा, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी हे लेस आहे ॲज कम्पेअर टू काय बानो, थर्ड पिरियड. ॲज कम्पेअर टू काय बानो, थर्ड पिरियड. सेकंड पिरियड इथे तुम्ही लिहू शकता, सेकंड पिरियडची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी किंवा इलेक्ट्रॉन अफिनिटी इज लेस ॲज कम्पेअर टू थर्ड. का असं का होतं, कारण की बानो सेकंड पिरियडमध्ये जेवढे काही एलिमेंट्स आहेत ह्यांची साईज काय बानो छोटी आहे. आता बघा ना, ह्याच्या इलेक्ट्रॉन अफिनिटीचा विचार जर केला, हे बघा इथे लक्ष द्या, ह्याच्याकडे इलेक्ट्रॉन किती आहेत बानो, ह्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत, 7. ह्याच्याही आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत, 7. दोघेही आउटरमोस्ट 7 आहेत. आता हा कुठला आहे बानो, हा 2p ऑर्बिटल आहे. हा कुठला आहे, 2p ऑर्बिटल आहे. आणि हा काय बानो, 3p ऑर्बिटल आहे. ह्याच्याकडेही 7 इलेक्ट्रॉन आहेत, त्याच्याकडे आउटरमोस्ट 7 इलेक्ट्रॉन आहेत बानो. बट इथं इलेक्ट्रॉन ॲड करताना त्याची साईज स्मॉल असल्यामुळं, इथं जागा नाही, तिथेच लिहिलं असतं बानो. याची लेस का आहे, याची लेस इलेक्ट्रॉन अफिनिटी का आहे, बिकॉज नंबर 1 स्मॉल साईज आणि नंबर 2 हाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी, हाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी. आपण जाऊ द्या, नेक्स्ट पेजवर लिहूया. तिथं जरा लईच गिजबिज होऊ लागलं, कारण हे अति महत्त्वाचं आहे. आणि अति महत्त्वाचं पॉईंट आपण जर इथं असं लिहिलं तर ते तुम्हाला व्यवस्थित समजणार नाही. आपण ते एखादी एक्झाम्पल घेऊन समजूयात. म्हणजे एनसायटीमध्ये सुद्धा फ्लोरीन आणि क्लोरीन, ऑक्सिजन, सल्फरचे एक्झाम्पल एनसायटीमध्ये आहेत. इथे बघा, एनसायटीने मस्त डिटेलमध्ये ह्या दोघांची स्टडी केली आहे. कुठं केलेली आहे, इथं लक्ष द्यावं का, इथं स्टडी केली आहे. एनसायटीमध्ये सगळं लाईन टू लाईन पाहिजे रे. इथे बघा, ऑक्सिजन आणि फ्लोरीन ची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कमी आहे ॲज कम्पेअर टू सल्फर आणि क्लोरीन. का आहे, कारण की तो बाळांनो सफर करतो कशानं, इलेक्ट्रॉनच्या रिपल्शननं. हा आहे सेकंड पिरियडचे एलिमेंट, हा आहे थर्ड पिरियडचे एलिमेंट. सगळं सांगतो आपण. हे बघा, इलेक्ट्रॉन रिपल्शन होतं. इलेक्ट्रॉन रिपल्शन ह्याच्यामध्ये काय होतं, जास्त, आणि ह्यांच्यामध्ये काय होतं बाळांनो, कमी होतं.
सगळं बानो एनसीईआरटी सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. एनसीईआरटीचे सगळे पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत बानो. इथे लक्ष द्या. तर इथे लक्ष द्या बानो. तर इथे बघा फ्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी किती आहे. फ्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी पेन चेंज करूयात. चला पेन चेंज करूयात. हे खोडून टाकूयात. चला तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो हे बघा फ्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी किती आहे तर मानो -328 किलो जूल पर मोल. आणि तेच क्लोरीनची किती आहे. क्लोरीनची आहे सर -349 किलो जूल पर मोल. मग ह्याची व्हॅल्यू लेस का आहे. ह्याची व्हॅल्यू जी आहे ती लेस का आहे. बिकॉज बानो इथे लक्ष द्या. बिकॉज बानो फ्लोरीन हे कसं बानो स्मॉल साईज. काय बानो स्मॉल साईज आहे. फ्लोरीनचं काय स्मॉल साईज आहे. नंबर 1 पॉईंट. आणि दुसरी गोष्ट बानो दुसरं पॉईंट हाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे. हाय इलेक्ट्रॉन काय बानो डेन्सिटी आहे. त्याच्यामुळं काय होतं देअरफॉर इलेक्ट्रॉन ॲड करताना तिथं इलेक्ट्रॉन रिपल्शन होतं. ड्युरिंग ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन इथं तुम्ही लिहू शकता ड्युरिंग ॲडिंग इलेक्ट्रॉन काय होतं बानो रिपल्शन होतं. आणि रिपल्शन होत असताना ते रिपल्शन मिनिमाइज करण्यासाठी खरं तर तुम्हाला सांगतो ही एनर्जी जास्त होती. बट ह्याचं इलेक्ट्रॉन रिपल्शन हे मिनिमाइज करण्यासाठी तिथली एनर्जी युटिलाइज करण्यात आली. त्याच्यामुळे तिथली व्हॅल्यू कमी झाली. इथं ह्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू होती बानो. इथं सपोज करा इथं मायनस समजा 370 व्हॅल्यू होती. इथं 50 म्हणजे ही 20 एनर्जी कुठे गेली. मग 20 किंवा 22 एनर्जी कुठे गेली तर हे रिपल्शन मिनिमाइज करण्यासाठी निघून गेली. कारण की रिपल्शन हे एंडोथर्मिकला मिनिमाइज करण्यासाठी तेवढी एनर्जी वेस्ट करावं लागलं. त्यामुळं बानो ही त्याची व्हॅल्यू काय झाली छोटी झाली. लक्षात घ्या. आणि हे सेम टू सेम कोणाच्या बाबतीत आहे बानो. हे सेम टू सेम कोणाच्या बाबतीत आहे ऑक्सिजन. हे बघितलं सगळ्याच ग्रुपमध्ये तसं होऊ लागलं. सगळ्याच बानो हे बघा सगळ्याचमध्ये बोरॉनपेक्षा जास्त कोणाची आहे ॲल्युमिनियमची. बोरॉनपेक्षा जास्त ॲल्युमिनियमची. कार्बनपेक्षा जास्त सिलिकॉनची. नायट्रोजनपेक्षा फॉस्फरसची. ऑक्सिजनपेक्षा हे पाठच पाहिजे बानो तुम्हाला. बट आपण डिटेलमध्ये कोणते बघणार बानो आपण ऑक्सिजन आणि हॅलोजनमध्ये आपण पूर्ण सिरीज बघणार आहोत. कारण की ते एनसीईआरटीमध्ये आहे. कारण की ते एनसीईआरटीमध्ये बानो स्पष्ट बानो एक मस्त टेबल काढून आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपण एक कम्पेअर करणार आहोत बानो. इथं ह्या सगळ्या पिरियडमध्ये कुणाची जास्त. ह्या पिरियडमध्ये कुणाची. या ग्रुपमध्ये कुणाची जास्त. ह्या ग्रुपमध्ये कुणाची जास्त. इथं बघा इथं ग्रुपमध्ये व्हॅल्यू काय होत चालली डिक्रीज होत चालली. हे बघा पटकन इथं ग्रुपमध्ये व्हॅल्यू काय होत चालली डिक्रीज होत चालली. बट हिची सगळ्यात कमी आहे बानो. ऑक्सिजनची सगळ्यात कमी आहे. सगळ्यात जास्त सल्फरची ह्याच्यामध्ये. ह्या फॅमिलीमध्ये सगळ्यात जास्त कोणाची तर व्हॅल्यू डिक्रीज होत चालली. बट ह्या दोघांमध्ये काय झालं फरक आहे. मग क्लोरीनची सगळ्यात जास्त आहे. मग फ्लोरीनची मग ब्रोमिन आयोडीन ॲस्टटाईन. आणि हे तर व्हॅल्यू सगळे प्लसमध्ये आहेत. इथं व्हॅल्यू डिक्रीज होत चालली आहेत. बट हेलियमची सगळ्यात कमी व्हॅल्यू आहे. म्हणजे त्याची ॲक्सेप्टिंग टेंडन्सी काही ना काही जास्त आहे. आणि हे सगळ्यात कमी हे हॅव लेस टेंडन्सी अँड दे हॅव मोर टेंडन्सी. नोबेल फॅमिलीमध्ये ते तर खरं तर नाहीच म्हणा. बट प्लसमध्ये विचार केला तर ह्या असं बारीकीनं सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो बानो. फार बारीकीनं विचार करावा लागतो. फार गोष्टीला एकदम मन लावून व्यवस्थित बघावं लागतं बानो. चला पटकन मी तुम्हाला काय करून देतो ऑर्डरचे एक्झाम्पल लिहून देतो. 3 ऑर्डर आपल्याला फक्त बघायचे आहेत. 3च ऑर्डर आपल्याला फक्त बघायचे आहेत. आता 3 ऑर्डरमध्ये इथे खरं तर एक फार मस्त एक फंड आहे. ह्याचा जे हमखास प्रश्न विचारला जातो. कुणाचा हमखास प्रश्न विचारला जातो ह्यांचा. हे बघा ह्यांचा हमखास एक प्रश्न विचारला जातो. काय हमखास प्रश्न विचारला जातो थोडंसं मी तुम्हाला सांगतो. याची कॉपी करतो. या इमेजची काय करतो डबल कॉपी करूयात. चला तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो या तुम्हाला ह्याचं एक मस्त एक पॉईंट सांगतो. जबरदस्त एक पॉईंट सांगतो. थांबा. ओके चला तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो इथे लक्ष द्या. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो चला तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो इथं काय तुम्हाला शॉर्टकट सांगतो म्हणलो. एक शॉर्टकट काय आहे बाळांनो की सेकंड पिरियडमध्ये आणि थर्ड पिरियडमध्ये कधी कम्पेअर केलं जातं बाळांनो. सेकंड पिरियड आणि थर्ड पिरियडमध्ये कधी व्हॅल्यू एक्झाम्पलमध्ये विचारलं जातं बाळांनो. एक्झाम्पल विचारलं जातं. तर एक्झाम्पल विचारल्यानंतर बाळांनो तुम्हाला ते एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व्ह व्हावेत. ते एक्झाम्पल व्यवस्थित तुम्हाला सॉल्व्ह व्हावेत. म्हणून मी तुम्हाला मस्त एक ट्रिक सांगतो. इथं कोण होतं हो. इथं कोण होतं. एक कार्बन आहे. ह्याची इथं कोण आहे नायट्रोजन. कारण की कार्बनची व्हॅल्यू जास्त आहे ॲज कम्पेअर टू नायट्रोजन फॅमिलीपेक्षा. ओके हे तर तुम्हाला मान्य आहे की नाही मान्य आहे. हो सर आम्हाला मान्य आहे. सगळंच मान्य आहे आम्हाला सगळंच मान्य आहे. इथं लक्ष द्या. आता हे 8 एक्झाम्पलना हमखास पडतात. हे 8 एक्झाम्पल हमखास ह्यांचे पडतात बाण. ह्यांची ऑर्डर सांगा म्हणतात. तर लक्ष द्या. नायट्रोजनपेक्षा जास्त आहे फॉस्फरसची बाण मारलं. फॉस्फरसपेक्षा जास्त आहे कार्बनची बाण मारलं. कार्बनपेक्षा जास्त आहे सिलिकॉनची बाण मारलं.
हे बघा, सिलिकॉनपेक्षा जास्त आहे ऑक्सिजनची, बाण मारलं. हे बघा, ऑक्सिजनपेक्षा जास्त आहे सल्फरची, सल्फरपेक्षा जास्त आहे फ्लोरीनची, आणि फ्लोरीनपेक्षा जास्त आहे क्लोरीनची. आणि क्लोरीन हा अख्ख्या पिरियॉडिक टेबलमध्ये हाय इलेक्ट्रॉन अफिनिटी इन पिरियॉडिक टेबल, पीटी, इन द पिरियॉडिक टेबल. सगळ्यात हायेस्ट इलेक्ट्रॉन अफिनिटी असलेला एलिमेंट आहे पिरियॉडिक टेबलमध्ये. कोण? क्लोरीन आहे. कोण आहे? क्लोरीन आहे. हे जबरदस्त आहे बघा, हे जबरदस्त आहे बघा. फक्त नायट्रोजन फॅमिलीला अलीकडे आणून ठेवा, म्हणजे आपण ऑलरेडी सांगितले नायट्रोजन फॅमिली आणि कार्बन फॅमिलीमध्ये कार्बन फॅमिलीची जास्त आहे, एक्सेप्ट ते बिस्मथ आणि बोरॉन, ते पण सांगितलं तुम्हाला. हे बघा कसलं मस्त आहे, किती मस्त आहे, किती जबरदस्त आहे बाण, किती जबरदस्त आहे. आणि त्याच्यानंतर बाण हे झाल्यानंतर तुम्ही एक्झाम्पल ऑर्डर लिहायला पाहिजे, तुम्ही स्वतः ऑर्डर लिहायला पाहिजे बाण, कुणाकुणाची ऑर्डर लिहायला पाहिजे. तुम्ही ऑर्डर लिहायला पाहिजे कोणाचे? फर्स्ट ए ग्रुपमध्ये. फर्स्ट ए ग्रुपमध्ये काय काय होतं, त्याच्यानंतर ग्रुप नंबर 16चे आपल्या तिथं एनसीईआरटीमध्ये आहे, ग्रुप नंबर 17चा एनसीईआरटीत आहे, आणि 18 म्हणजेच ग्रुप 0 ग्रुपचा आहे. तर पटकन बाण खाली जाता हलीनाची, नालायक, कार्टी, रॉबिनच्या, हे खाली जाता जाता व्हॅल्यू काय होत चालली बानो? व्हॅल्यू कमी होत चालली बानो. सॉरी हे व्हॅल्यू काय होत चालली बानो? कमी होत चालली. व्हॅल्यू काय होत चालली बानो? कमी होत चालली. व्हॅल्यू कमी होत चालली. म्हणजे सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीची ऑर्डर, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी सगळ्यात जास्त म्हणजे हायड्रोजन, देन लिथियम, देन धिस. असं चुकीचं बाण मारलं होतं आपण नंतर. हे बघा, ऑक्सिजन फॅमिलीमध्ये ऑक्सिजन सगळ्यात मागे जातो, सल्फरची जास्त आहे, त्याच्यानंतर सिलिनियमची, त्याच्यानंतर टेलुरियमची, त्याच्यानंतर पोलोनियमची, आणि मग येतो ऑक्सिजन भाव. आणि इथं बघा क्लोरीनमध्ये क्लोरीन पुढे येतो, मग क्लोरीन नंतर कोण येतं बानो? नंतर येतं फ्लोरीन बानो, त्याच्यानंतर येतं ब्रोमीन, आणि त्याच्यानंतर येतं बानो आयोडीन. आस्टटाईन काही तेवढं पडत नाही. आणि नोबेल फॅमिलीमध्ये बघा, नोबेल फॅमिलीमध्ये व्हॅल्यू खाली जाताना कमी होते. सगळ्यात जास्त व्हॅल्यू कोणाची? आता इथं पॉझिटिव्ह आहे. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, लक्षात ठेव बरं, आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीमध्ये इलेक्ट्रॉन अफिनिटी बघतो, म्हणजे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग टेंडन्सी बघत आहोत. तर इथे ह्याची व्हॅल्यू जास्त आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग टेंडन्सी कमी आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन अफिनिटी कमी आहे, म्हणजे याला सगळ्यात शेवटी ठेवणार. पॉझिटिव्हमध्ये व्हॅल्यू, हे बघा, निगेटिव्हमध्ये जेवढी व्हॅल्यू जास्त तेवढी इलेक्ट्रॉन अफिनिटी जास्त, पण पॉझिटिव्हमध्ये व्हॅल्यू जेवढी जास्त तेवढी इलेक्ट्रॉन अफिनिटी कमी, म्हणजे याला सगळ्यात खाली ठेवणार, आणि सगळ्यात पुढे हा येईल, सगळ्यात बॉटमला हा येईल. म्हणजे काय बाळांनो, तर लक्ष द्या, सगळ्यात लास्टला काय लक्ष द्या, इथं सगळ्यात आधी येईल बाळांनो हेलियम, देन कोण येईल बाळांनो? हेलियमच्या नंतर कोण आहे? सगळ्यात शेवटीला हेलियम, हा निऑन, नंतर हे आर्गॉन, हे नंतर हे क्रिप्टॉन, नंतर हे रेडॉन, आणि मग येईल हा. किती सोपं आहे. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन झेनॉन आहे वाटतं, नाही तर झेनॉन, मग रेडॉन आहे. ओके, इथं झेनॉन आणि मग रेडॉन, मग हा. ओके, हे डन. एवढं ऑर्डर लिहून ठेवा. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करूयात? एनसीईआरटीचं मस्त रिव्हिजन करूयात. हे लिहून घेतलं असाल तर एनसीईआरटीचं मस्त रिव्हिजन करूयात. आणि ते रिव्हिजन करून घेण्याच्या आधी तुम्हाला बाळांनो हे होमवर्क आहे, काही हे होमवर्क आहेत, जे होमवर्क मी तुम्हाला उद्यासाठी करून देऊन ठेवतो, जेणेकरून तुम्ही हे होमवर्क नेक्स्ट लेक्चरमध्ये करून आणसाल. हे होमवर्क आहे. इलेक्ट्रॉन अफिनिटीची ऑर्डर, म्हणजे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग टेंडन्सी कोणाची जास्त आहे, हे 5 व्यवस्थित लिहून घ्या. चला, हे परत बाळांनो हे लिहून घ्या. त्याच्यानंतर बाळांनो हे बघा, परत बाळांनो हे ऑर्डर आहेत, लिहून घ्या. ओके, तर हे सगळे ऑर्डर उद्या व्यवस्थित लिहून आणायचं. आय बी ऑलवेज सोबत राहील बानो. आज तुम्हाला मी लय 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 महत्त्वाचं सांगितलं बानो. व्यवस्थित लिहा, 2, 3, 4 वेळेस वाचा आणि त्याला 2, 3 वेळेस लिहून त्याची प्रॅक्टिस करा बानो. फार फार महत्त्वाचे आहेत. आणि ह्या जे होमवर्क दिले ते सॉल्व करा आणि ह्याचे रिलेटेड असाइनमेंट सुद्धा झालं तर ते सॉल्व करा. ओके, थिंक नीट, थिंक IIB.